चला महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। बातमी अशी की म्यानमार आणि थायलंडमध्ये शुक्रवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या सातत्याने वाढते। या भूकंपाचे धक्के भारत आणि चीनमध्येही जाणवले। दरम्यान या भूकंपात आतापर्यंत 1000 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। तर यूएस भूवैज्ञानिक संस्थेने 10,000हून अधिक मृत्यूची भीती व्यक्त केली आहे। भूकंपातील अंगावर शहारे आणणारे एक एक व्हिडिओ व्हायरल होत आहेत। थायलंडमध्ये अनेक इमारती जमीनदोस्त झालेल्या दिवसा झालेल्या भूकंपाने अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। यामधील सर्वाधिक हृदयद्रावक व्हिडिओ चीनमधला आहे। म्यानमार आणि थायलंडमध्ये आलेल्या भूकंपाने चीनमधील युनान रुईली प्रांतातही धक्के बसले। याच प्रांतातील 2 नर्सचा व्हिडिओ व्हायरल झालाय। रुग्णालयातील नवजात बालक विभागात 2 नर्स नवजात बालकांची काळजी घेताना दिसून येत आहेत। आणि या दरम्यान भूकंप आल्यानंतर एका नर्सनं हातात असलेल्या चिमुकल्या बाळाला साक्षात मृत्यू दिसत असतानाही हातातून सोडलं नसल्याचं दिसून येतं। नर्स पहिल्यांदा बेडला पकडून राहते। हादरे जास्त बसू लागताच तिचा तोल जातो, तरीही त्या नर्सने बाळाला हातातून सोडलं नसल्याचं दिसून येतं। अंगावर शहारे आणणारी ही सगळी दृश्य आहेत बघा। आता ठिकठिकाणची दृश्य समोर येताना दिसत आहेत। या भूकंपाची तीव्रता कुठे कुठे कशा पद्धतीने जाणवली आहे हे देखील आता या सगळ्या दृश्यांमधून बघायला मिळत आहे। हॉस्पिटलमधलं एक दृश्य आहे। खरं तर एका पीडियाट्रिशियन किंवा नर्सिंग होममधल्या या वॉर्डमध्ये जर आपण पाहिलं तर या नर्सेसने लहान मुलांना हातात धरलेलं, एका नर्सने लहान मुलांना हातात धरलंय। एक हात तिने एका बाजूला असलेल्या बेडला तिने पकडून ठेवलेला आहे। काही झालं तरी हातातल्या लहान मुलाला मात्र या नर्सने सोडलेलं नाहीये। काही मुलं जी आहेत ती आपल्याला तिथं असणाऱ्या बेबी केअर ट्रॉलीमध्ये दिसून येतात। या ट्रॉलीला देखील या नर्सने सोडलेलं नाहीये। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या भूकंपाच्या धक्क्याने 1000 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। त्यामुळे आता बँकॉक असेल, म्यानमार असेल, या ठिकाणी असणाऱ्या हॉस्पिटलच्या बाहेर आता रुग्णांच्या रांगाच रांगा लागल्यात। अक्षरशः काही रुग्णांना तर आपण जर पाहिलं तर हा फ्लायओव्हर आहे, या फ्लायओव्हरच्या खाली तिथं युनिट तयार करून, म्हणजे उघड्यावरती हे युनिट जे उपचाराचं ते तयार करून तिथे रुग्णांना उपचार करण्यात येत आहेत। तर काही ठिकाणी होत्याचं नव्हतं झालं। समोर दिसणारी मोठी इमारत आता जमीनदोस्त झाली। सगळं काही त्या खाली गाडलं गेलेलं आहे। संसार उद्ध्वस्त झाले। लोकांना आता मोठा प्रश्न पडलाय आणि त्यांच्यासमोर खरं तर शून्य आहे की आता पुढे करावं तरी काय। या नैसर्गिक आपत्तीमुळे म्यानमार असेल, बँकॉक असेल, या ठिकाणी असणाऱ्या अनेकांच्या घरांचं, ऐतिहासिक स्थळांचं, मोठमोठ्या इमारतींचं मोठं नुकसान झालंय। या सगळ्या पडझडीतनं जे हाती लागेल ते खरं तर बाहेर काढून हे लोक जे आहेत ते आपलं सामान वाचवण्याचा किंवा आपली मालमत्ता असेल काही गोष्टी वाचवण्याचा प्रयत्न करतात। पण या ढिगाऱ्यांमधनं आता हाती काय काय लागणार हा देखील एक सगळ्यात मोठा प्रश्न या लोकांसमोर आहे। आणि आता बातमी आहे मुंबईतल्या दादर पश्चिम इथल्या सेनापती बापट मार्गावर भीषण